मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ सुरुवातीला वाटणारी तिरंगी लढत आता चौरंगी झाल्याची रविवारी पार पडलेल्या प्रहार पुरस्कृत उमेदवार रवी राठी यांच्या प्रचार सभेसाठी जमलेल्या गर्दीवरून दिसून येते। या मतदारसंघात समाजसेवक म्हणून परिचित असलेल्या रवी राठींनी अचानक मुसंडी मारल्याने विरोधक धास्तावले आहेत। पार पडलेल्या प्रचार सभेत विद्यमान आमदार यावर त्यांनी चांगलेच तोंडसूक घेतले। लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजपा आमदार हरीश पिंपळे यांचे काही व्हिडिओ स्क्रीनवर दाखवत त्यांनी केवळ स्वतःचे घर भरल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून आमदारांच्या कार्याचे चक्क जमलेल्या प्रचंड जनतेसमोर वाभाडेच काढले। पैशाच्या जोरावर राष्ट्रवादीने कर्तव्यशून्य सम्राट डोंगरदिवे यांनी उमेदवारी मिळविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखविला। मागील 10 वर्षापासून मी सामाजिक कार्यात राजकारणात सक्रिय होता आहे आणि राष्ट्रवादीचे इकडून मागची निवडणूक लढली। मी 42,000 जवळपास 42,000 मतदान घेतलेलं आहे आणि 5 वर्षापासून आणखीन पडल्यानंतरही खाली बसलो नाही, घरी बसलो नाही। 5 वर्षात कंटिन्यू लोकांचे काम करत लोकांची सेवा करत होतो आणि लास्ट मुमेंटवर कोणीतरी 2-3 महिन्यात खर्चा करून माहोल दाखवून उमेदवारी घेऊन घेते। कदाचित पक्षश्रेष्ठीला माझ्यावर विश्वास नसेल तर मी घरी बसलो होतो तर BJPकडून मला बोलावा आला आणि त्यांना एक मोठे नेते महाराष्ट्राचे त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला प्रॉमिस केला की तुम्हाला उमेदवारी देतो, तुम्ही कामात लागा। तुम्हाला पक्षात राहून एकनिष्ठ राहता आलं असतं आणि या पक्षातून त्या पक्षातून उडी मारण्याचं काय कारण होतं? एक कारण आहे की माझे कार्यकर्ते माझ्यावर प्रेशर देतात की दादा तुम्ही जेव्हा इतकी मेहनत केलेली आहे, इतका सर्व आम्ही तुमच्या पाठीचे तुम्हाला अगर उमेदवारी नाही दिली तर तुम्ही इकडून अपक्ष लढणार होतो मी। त्याच्यानंतर BJPचे इकडून बोलावा आला। एक मोठ्या नेत्यांनी अगर म्हटलं तर आपणही म्हटलं की समाज कार्य करायचं असेल, काहीतरी लोकांचं चांगला करायचं असेल तर मोठा पक्ष सोबत राहिला तर आम्ही जास्ती ताकदने काम करू शकतो। पण लास्ट मुमेंटवर माझा AB फॉर्मही रेडी होता, सर्व रेडी होता। लास्ट मुमेंटवर लास्ट दिवशी काय इतका मोठा खेळा झाला की ते माझी AB फॉर्मही गायब झाला आणि माझी उमेदवारी कॅन्सल करण्यात आली। हे माझ्या सोबत धोकाच झालेला असं समजून घ्या। मग तुम्ही आता प्रहारमध्ये अचानक आलेत आणि उमेदवारी घेतली, हे कसं काय? मी तो घरी बसलो होतो पण बच्चू भाऊला माहीत पडला की हा सामाजिक कार्य चांगला कार्य करताय, सामाजिक कार्य त्याचं चांगलं आहे। तर बच्चू भाऊने मला सांगितलं की तू घरी बसून काय करते? माझा पक्ष गोरगरिबाचा पक्ष आहे, शेतकऱ्यांचा पक्ष आहे, मजुरांचा पक्ष आहे। हा पक्षात काम कर, भविष्यात आपण सोबत राहून आता महाराष्ट्राचे मोठे नेते, गरिबाचे नेते बच्चूभाऊ कडू आहे, शेतकऱ्यांचे नेते, अपंगाचे नेते, लोकांची खरोखर म्हणजे दुःखाची जाणीव त्यांना आहे। तर हे असे नेत्यासोबत काम करून म्हणजे मलाही चांगला वाटेल की माझी पहिलेपासून इच्छा होती। रवी राठी हे बच्चू कडू त्यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे पुरस्कृत उमेदवार असल्याने जिल्ह्यातील संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्षान त्यांच्या पाठीशी उभा राहिला आहे। गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवत रवी राठी यांनी 42,000हून अधिक मते घेतली होती, तर प्रहारचे राजकुमार नाचणे यांना 10,000 मते मिळाली होती आणि आता दिव्यांग संघटनेचे 50,000 मतदार आपल्याच सांगून हेच गणित मांडत रवी राठी यांनी विजय कसा निश्चित आहे हे मतदारांना पटवून दिल्याने यावेळी जमलेल्या मतदारांनी एकच जल्लोष केला। सभेला प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, शेतकरी संघटनेचे सुरेश दोगळे, दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मोईन अली, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष अरविंद पाटील यांनी संबोधित केले। मंचावर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिल्पा बाजळ, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष विवेक बांबल, बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष पुणकर, शहर अध्यक्ष सागर पाटील पुणकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करिता अकोलाहून संजय उमक यांची रिपोर्ट।